च्या माध्यमात दुपारी 2:30च्या दरम्यान एकनाथराव शिंदे साहेबांची भरतशेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय तुकाराम बाबाच्या प्रयत्नानं आपली एक 5 मिनिटाची भेट झालेली आहे। भेटीमध्ये फार काही नवीन नाही, मी तुमची दिशाभूल करणार नाही। जसं आजपर्यंत शिंदे साहेब आपणाला पॉझिटिव्ह आहेत, तसेच पॉझिटिव्ह आज पण आहेत। त्यांनी म्हणजे आजची जी भेट आहे ते बाबाच्या आग्रहाखातर आणि भरतशेठ गोगावले साहेबांच्या सहानुभूतीतून आपली आज भेट झालेली आहे। पण आपली या आंदोलनाची अधिकृत नोंद घेऊन शासन स्तरावर आपली अधिकृत बैठक झालेली नाही। जर शासनासोबत आपली अधिकृत बैठक होणार असेल तर त्या बैठकीला कौशल्य विभागाचे सर्व डिपार्टमेंटचे सचिव, कौशल्य विभागाचे मंत्री आणि अर्थ खात्याचे मंत्री, अर्थ खात्याचे जाऊ द्या, पण आज सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृतपणे बैठक होणं अपेक्षित होतं, पण तसं काही झालेलं नाही। फोटो सेशनच्या पलीकडे काहीच झालेलं नाही। आदरणीय शिंदे साहेब एका वाक्यात बोलले की अर्थ खातं पैसे नाही म्हणते, पैशाची अडचण आहे, म्हणून आपणाला ही योजना एक्सटेन्शन करणं सुद्धा अवघड आहे। आम्ही त्यांना म्हणालो कायमस्वरूपी योजना जर आपल्याला आत्ताच करता येणार नसेल, काही त्याच्यावर काम अभ्यास करणं आवश्यक असेल तर आपण ही योजना 11 महिन्यासाठी एक्सटेन्शन करून या 11 महिन्याच्या कार्यकाळात याच्यावर एक श्वेतपत्रिका, एक अभ्यास करून मग कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठीची प्रोसेस आपण कंप्लीट करावी, अशा प्रकारची विनंती मी केली आहे, बाबांनी केली आहे। पण एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं की एक्सटेन्शन देण्यासाठी आमच्या अर्थ खाते अजित पवार अडथळा निर्माण करतायत किंवा पैसे नसल्यामुळं ते एक्सटेन्शन देणं अशक्य गोष्ट आहे। त्यावर त्यांना आम्ही म्हटलं मग आता ह्या प्रशिक्षणार्थ्यांचं 2-2 महिने झालं प्रशिक्षण पूर्ण होऊन आता हे आत्महत्या करतायत आणि हे उदास भकास रेताड होऊन सर्वत्र फिरतायत। या परिस्थितीमध्ये यांना कशा पद्धतीनं तुम्ही ट्रीट करताय? त्यावर त्यांनी सांगितलं की अगोदर यांना आपण महानगरपालिका म्हणजे निमशासकीय, निमशासकीयच ना, शासकीय नाही आणि प्रायव्हेट पण नाही, या ह्याच्यामध्ये आपण कसं घेता येईल ते बघू। परिवहन मध्ये प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं आपण त्याच्यामध्ये काही आरक्षण देऊ। हे सगळं झाल्यानंतर आपण ट्रेनी शिक्षकाचं कसं करणार आहात हा प्रश्न विचारल्यानंतर ह्याच्यात कुठं ट्रेनी शिक्षक आहेत? हे शिंदे साहेबांनी म्हटलं त्यांना ट्रेनी शिक्षक आहेत, त्याच्यामध्ये साधारणपणे 40% सांगितलंय आम्ही। 40% ट्रेनी शिक्षक आहेत, यांना कुठं समाविष्ट करणार आहात? त्यावर त्यांनी सांगितलं ट्रेनी शिक्षक आहेत का, मग कोण कोण किती आहेत ते मला जरा लिहून द्या, कोणत्या कोणत्या आस्थापनेमध्ये किती लोक काम करतात। हे उत्तर अजिबात शिंदे साहेबांकडून समाधान देणारं नाही। का नाही? राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या, उपमुख्यमंत्रीपदी असलेल्या, संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी
वेळ मारून न नेता उद्याच्या तारखेमध्ये सगळ्या डिपार्टमेंटचे कौशल्य विभागाच्या लोकांची बैठक लावतो आणि सगळी अधिकृत माहिती मी घेतो आणि त्या माहितीच्या आधारे आपण काय करायचं हे आपण उद्या निश्चित करू, हे उत्तर पाहिजे. पण ते म्हणतायत आम्हाला द्या, आम्हाला आम्ही देऊ शकतो, आपण मोहगम आकडा देऊ शकतो किंवा अधिकृत 1,75,000चा आकडा माझ्याकडे आत्ता रेडी आहे, ते देऊ शकतो. पण शासनाच्या मनात जर असेल तर शासन या सगळ्या गोष्टी एका सेकंदात, एका मिनिटामध्ये ह्या कलेक्ट करू शकतात. त्याच्यामुळं आजची जी बैठक आहे, मला शिंदे साहेबाबद्दल आणि गोगावले साहेबाबद्दल नितांत आदर आहे आणि त्यांनी हे एक सांगितलं, मी जर मुख्यमंत्री असतो तर मी 11 महिन्याचं एक्सटेन्शन देऊन टाकलो असतो, पैसे बघू नंतर काय करायचे ते आम्ही केलं असतं. म्हणजे या योजनेमधला जो मुख्य अडथळा आहे तो राज्याचा मुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थमंत्री, हे दोन मुख्य अडथळे आहेत. मग या दोन मुख्य अडथळ्याची शर्यत जर आपल्याला जिंकायची असेल, हा अडथळा जर दूर करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला लढण्याशिवाय पर्याय नाही. आणि तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही आता खचला आहात अशी आमची धारणा झालेली आहे. कारण पूर्वीचे जे पहिले आम्ही आंदोलन करत होतो तेव्हा हजारो लोक उगा सहज यायचे, पण आता फार प्रेशर टॅक्टिस वापरल्यानंतर सुद्धा आपली संख्या हो का, डोके जर मोजले तर हे 150 असतील, नाही 150 असतील. मला आकडा कळतो, 100% 150 आहेत. तुम्ही आता बोलले की शिंदे साहेबांनी असा विषय ते मुख्यमंत्र्याच्या, मग पुढच्या आंदोलन मुख्यमंत्र्याच्या गावातच लावायचे ना. मग मुख्यमंत्र्याच्याच गावात आहे ना हे. नाही, जिथून याचे काय जे बिझनेस असेल, काय असेल, जो आपल्याला अडथळा देते त्याला पण त्या ठिकाणी आपण अडथळा द्यायचा, असं सांगायचं माझं तुम्हाला. नाही, त्याच्यानंतर तुम्ही जरा थोडं तुमचं बी मत सांगा ना. माझं कंप्लीट होऊ द्या, माझं कंप्लीट होऊ द्या. आपणाला या सगळ्या परिस्थितीमध्ये भावानो, मला 100% खात्री आहे, नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत. तुम्हाला जर लढायचं असेल, मी तर तुम्हाला सांगितलंय, शेवटचा एक प्रशिक्षणार्थी जोपर्यंत माझ्या सोबत असेल तोपर्यंत मी हे मैदान सोडणार नाही.